नमस्कार, सर्वांचे सहर्ष स्वागत। आज आपण महाराष्ट्र TET 2014 या पेपरमधील परिसर अभ्यास या विषयावरील प्रश्न क्रमांक 121 ते 150 अशा 30 प्रश्न उत्तरांचा सराव आज करणार आहोत। ती प्रश्न आणि त्यांची उत्तरं आज आपण पाहणार आहोत। ओके, चला तर आपण सुरुवात करूयात। प्रश्न क्रमांक पहिला परिसर अभ्यास मधला म्हणजेच या पेपरमधला 121वा प्रश्न। 121 पासून परिसर अभ्यासाचे प्रश्न सुरू झालेले आहेत। 121 ते 150 प्रश्न आपण पाहणार आहोत। तर 121वा प्रश्न आहे, कमळाचे फूल सकाळी उमलते तर निशिगंधाचे फूल रात्री उमलते, ही वनस्पतीची कोणत्या प्रकारची हालचाल आहे? तर बघा, कमळाचे जे फूल असतं ते सकाळी उमलत असतं आणि निशिगंधाचे फूल रात्री उमलतं। तर वनस्पतीची ही विशिष्ट प्रकारची हालचाल आहे, त्या हालचालीला वृद्धी असंलग्न हालचाल असे म्हणतात। काय म्हणतात? वृद्धी असंलग्न हालचाल, ग्रोथ इंडिपेंडंट। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, कचऱ्यातील पदार्थांच्या निसर्गतः विघटनासाठी लागणारा सर्वसाधारण कालावधी लक्षात घेता सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी लागणाऱ्या पदार्थाची योग्य जोडी कोणती? तर बघा, निसर्गामध्ये काही पदार्थ असतात, त्यांचं जे विघटनाचा जो कालावधी आहे की नाही, त्या विघटनाच्या कालावधीचा इथं विचार केलेला आहे। तर तो विचार करत असताना सर्वाधिक व सर्वात कमी कालावधी या पदार्थाची जोडी बघायची आहे। तर विघटन होत असताना सर्वात अधिक कालावधी विघटनाला लागतो थर्मोकॉलला आणि सर्वात कमी कालावधी लागतो लाकूड। म्हणजे लाकूड कमी कालावधीत विघटन होऊ शकतं आणि थर्मोकॉलच्या विघटनासाठी सर्वाधिक कालावधी लागत असतो। ओके, नेक्स्ट क्वेश्चन, खालीलपैकी योग्य विधाने कोणते किंवा कोणती? अविधान बघा, हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नाही। ब विधान, हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे। आपल्याला योग्य विधान शोधायचे आहे। तर बघा, हिरा हे कार्बनचे अस्फटिक रूप आहे, हे उत्तर चुकीचं आहे किंवा विधान चुकीचं आहे। मग कोणतं विधान बरोबर आहे? तर हिऱ्यावर आम्ल किंवा अल्कली यांचा परिणाम होत नसतो, हे विधान बरोबर आहे। म्हणून बरोबर उत्तर येतं फक्त अ। प्रश्न 124वा म्हणजे चौथा प्रश्न, 0°C तापमानाच्या पाण्याचे तापमान वाढविल्यास खालील पर्यायापैकी कोणता परिणाम दिसून येतो? तर बघा, 0°C तापमानाचं पाणी आहे आणि त्याचं जर तापमान आपण वाढवलं तर कोणता परिणाम होतो? तर बघा, जसं जसं तुम्ही त्या पाण्याचं तापमान वाढवाल तसं सुरुवातीला त्याची घनता वाढते। सुरुवातीला काय होते? घनता वाढते, परंतु तसंच तापमान देणं चालू जर आपण ठेवलं तर नंतर ती कमी होत जाते, म्हणजे त्या पाण्याची घनता कमी कमी होत जाते। ओके, म्हणजे सुरुवातीला घनता वाढते, नंतर कमी कमी होत जाते। नेक्स्ट, सामान्यतः अणू विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो, याचे योग्य कारण स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय खालीलपैकी कोणता? तर बघा, सामान्यतः अणू विद्युत भारदृष्ट्या उदासीन असतो, हा स्पष्ट करणारा संख्यादर्शक पर्याय आहे प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन। काय आहे? प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन। म्हणजे प्रोटॉन बरोबर इलेक्ट्रॉन असेल तर तो अणू जो असतो तो विद्युत प्रभारदृष्ट्या उदासीन असतो। ओके, वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर बघा, वनस्पतीमधील कोणता टाकाऊ पदार्थ मानवाला उपयुक्त आहे? तर वनस्पतीमधील निलगिरी तेल हा जो टाकाऊ पदार्थ आहे तो मानवासाठी उपयुक्त आहे। आपण निलगिरी तेलाचा उपयोग अनेक ठिकाणी करतो। आयुर्वेदिक औषधामध्ये सुद्धा निलगिरी तेलाचा वापर केला जातो। ओके,
तो निलगिरी तेल आहे, तो पदार्थ आहे तो वनस्पतीचा टाकाऊ पदार्थ आहे. नेक्स्ट क्वेश्चन. जीवजन्माच्या जरायुज पद्धतीतील प्राण्यांमध्ये सर्वसामान्यपणे कोणते वैशिष्ट्य आढळत नाही? आता प्रथम आपण पाहूयात जरायुज म्हणजे कोणते प्राणी. तर पहा, लक्षपूर्वक पहा. जरायुज प्राणी म्हणजे जे प्राणी अंडी न घालता थेट जिवंत पिलांना जन्म देतात त्यांना जरायुज प्राणी असे म्हणतात. म्हणजेच या प्राण्यांमध्ये भ्रूणाचा म्हणजेच पिलाचा विकास मादीच्या शरीराच्या आत होत असतो. ओके. मग इथं काय म्हटलंय, कोणते वैशिष्ट्य आढळत नाही म्हटलंय. मग बघा, ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकत नाहीत असं दिलेलं आहे. तर हे जे वैशिष्ट्य आहे ते आढळत नाही. ओके. म्हणजेच याचा अर्थ काय की जरायुज प्राणी जे आहेत ते प्राणी शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकतात. शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवू शकतात. ओके. आता मला सांगा, जरायुज प्राणीची उदाहरणं तुम्हाला चॅटमध्ये द्यायची आहेत. कोणकोणती प्राणी ही जरायुज आहेत? जरायुज म्हणजे अंडी न घालता थेट जिवंत पिलांना जन्म देणारे. तर याची उदाहरणं तुम्हाला चॅटमध्ये द्यायची आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्याशी संबंधित बाबी खालीलपैकी कोणत्या? तर पर्यावरणवादी राजेंद्र सिंग यांच्याबाबत खालील वाक्य कोणते असं दिलेलं आहे. तर बघा, त्याचं बरोबर उत्तर आहे पर्याय अ आणि 1 म्हणजेच अ आणि क. तरुण भारत संघ आणि तिसरा आहे पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा. तर बघा, तरुण भारत संघाचे कार्यकर्ते आहेत राजेंद्र सिंह आणि त्यांनी पेड़ बचाओ पेड़ लगाओ पदयात्रा संपन्न केली होती. ओके. तर हे या 2 बाबी आहेत ते पर्यावरणवादी कार्यकर्ते राजेंद्र सिंह यांच्या संबंधित आहेत. नेक्स्ट क्वेश्चन. खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होते त्यावेळी खालीलपैकी कोणती क्रिया घडते? खाद्यतेलाचे रूपांतर जेव्हा वनस्पती तुपात होते कोणती क्रिया घडते? तर बघा, यामध्ये काय होतं तेव्हा की अभिक्रियाकारके जे असतात ते ऑक्सिजन प्राप्त करतात. म्हणजेच या प्रक्रियेला हायड्रोजिनेशन असे म्हणतात. काय म्हणायचं? हायड्रोजिनेशन. तर याविषयी आपण जरा सविस्तर माहिती घेऊयात. बघा, आत्ताच आपण पाहिलं की खाद्यतेलाचे रूपांतर वनस्पती तुपात होणे याला हायड्रोजनीकरण असे म्हणतात. काय म्हणायचं? हायड्रोजनीकरण असे म्हणतात. या प्रक्रियेत काय होतं, द्रव स्वरूपात असलेले असंतृप्त फॅट्समध्ये हायड्रोजन वायू मिसळून ते घनरूप किंवा अर्धघनरूप तुपामध्ये बदलले जातात. हे तेल बंदिस्त टाकीमध्ये घेऊन त्यात हायड्रोजन वायू सोडला जातो. अशा पद्धतीची या ठिकाणी माहिती आहे. ओके. याविषयी सविस्तर जर माहिती असेल तर आपण पुन्हा मिळवूयात. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालील पर्यायापैकी अयोग्य विधान कोणते? तर अयोग्य विधान काय? प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिक क्रिया नाहीत. बरोबर आहे. प्रतिक्षिप्त क्रिया म्हणजे काय ते बघा. समजा तुम्ही बर्फाला हात लावलात तर तुमचा हात आपोआप मागं जातो. ओके. म्हणजे तुमची इच्छा नसते की हात मागं घ्यायची तरी हात मागं जातो. गरम तव्याला हात लावलात तर आपोआप हात मागं जातो. म्हणजे जेव्हा तुमच्या बाह्य ज्ञानेंद्रियामार्फत एखादी संवेदना होते तेव्हा अनैच्छिक म्हणजे तुमची इच्छा नसताना सुद्धा जी हालचाल होते तिला प्रतिक्षिप्त क्रिया असे म्हणतात. मग प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिकच असतात. तुम्हाला कळत सुद्धा नाही की तुम्ही कितव्या सेकंदामध्ये हात मागं घेतलाय. म्हणजे हे विधान अयोग्य आहे. नाहीत हे अयोग्य आहे. तर प्रतिक्षिप्त क्रिया ह्या अनैच्छिक असतात किंवा आहेत. हे विधान बरोबर असणार आहे. ओके. नेक्स्ट. नेक्स्ट क्वेश्चन. विद्युत दिव्याचे वैशिष्ट्य खालील पर्यायापैकी कोणते? तर बघा, विद्युत दिवा जो असतो त्यामध्ये नायट्रोजन आणि आर्गॉन
या वायूमुळे विद्युत दिव्यातील कुंडलाची कार्यक्षमता वाढते. काय होतं? कुंडलाची म्हणजे त्या विद्युत दिव्याची कार्यक्षमता वाढत असते. कशामुळे? नायट्रोजन व आर्गॉनमुळे. नेक्स्ट क्वेश्चन. कारण आणि परिणाम यांचा अर्थ लक्षात घेऊन योग्य पर्याय निवडा असं दिलेलं आहे. कारण काय सांगितलं आहे बघा, अ पर्याय. सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. आणि दुसरं परिणाम काय सांगितलं आहे? सभोवतालच्या तापमानानुसार सरड्याला त्याच्या शरीराच्या तापमानावर नियंत्रण ठेवता येते. मग यातलं योग्य विधान कोणतं असं म्हटलेलं आहे? तर योग्य विधान आहे फक्त अ, की सरडा शीत रक्ताचा प्राणी आहे. हे विधान बरोबर आहे. ओके. नेक्स्ट. नियमित जर तुम्ही असे 25, 30, 50 प्रश्न जरी ऐकलात की नाही, प्रश्न ऐकून तुमचा अभ्यास भरपूर होणार आहे. त्यामुळे दररोज प्रश्न ऐकत जावा. उष्णतेच्या अभिसरण प्रवाहाचे उदाहरण नसलेला पर्याय कोणता? उष्णतेचे अभिसरण नसलेला पर्याय कोणता? तर सूर्याची उष्णता पृथ्वीपर्यंत पोहोचवणे हे उष्णतेच्या अभिसरणाचं उदाहरण नाही. हे उष्णतेच्या अभिसरणाचं उदाहरण नाही. ओके. नेक्स्ट. खालीलपैकी योग्य विधाने कोणती? आयोडीन हा अधातू आहे. अधातूंना सहसा चकाकी नसते. आयोडीनला चकाकी असते. आयोडीन हा धातू आहे. तर यामध्ये योग्य विधाने कोणती असं म्हटलेले आहेत. तर योग्य विधान काय आहे बघा, फक्त अ ब क. अ ब क काय आहे? आयोडीन हा अधातू आहे, बरोबर आहे. अधातूंना चकाकी नसते, हे सुद्धा बरोबर आहे. आणि आयोडीनला चकाकी असते, हे सुद्धा बरोबर आहे. ओके. आयोडीनला चकाकी. बघा, तुम्हाला वाटलं असेल मॅडम तर म्हणतात अधातूंना चकाकी नसते आणि आयोडीन अधातू आहे, हे पण बरोबर आहे आणि चकाकी पण असते. कसं काय? तर बघा, आयोडीन हा असा एकमेव अधातू आहे, तो चमकदार आहे. तो एक रासायनिक अधातू आहे. खरं तर अधातूंना चकाकी नसते, परंतु हा एक असा अधातू आहे की तो चमकदार आहे, त्याला चकाकी असते. आणि आयोडीनचा जो अणुक्रमांक आहे तो 53 आहे. किती आहे? 53. आणि सामान्य खोलीच्या तापमानाला आयोडीन जांभळ्या, राखाडी किंवा काळ्या रंगाच्या स्फटिकासारखा स्थायू स्वरूपात आढळतो. आणि आयोडीन हा मोजक्या मूलद्रव्यापैकी एक आहे जो स्थायी स्थितीतून थेट वायू रूपात रूपांतरित होतो. म्हणजे स्थायू असतो की नाही, स्थायूतून वायूत रूपांतरित होतो. गरम केल्यावर त्याला गडद जांभळी वाफ त्याची तयार होत असते. आणि आणखीन एक बघा, मानवी शरीरात थायरॉईड ग्रंथीचे कार्य सुरळीत चालण्यासाठी की नाही, आयोडीन हा अत्यंत महत्त्वपूर्ण खनिज आहे. आयोडीनच्या कमतरतेमुळेच गॉयटर, ज्याला आपण गलगंड म्हणतो, असा आजार होऊ शकतो. म्हणून आयोडीन शरीरासाठी किंवा थायरॉईडसाठी खूप महत्त्वाचा आहे. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया आपण. विद्यार्थी साधन सामग्री वाया न घालविता त्याचा प्रयत्नपूर्वक पुनर्वापर करतो, हे कशाचे उदाहरण आहे? तर याचं उत्तर आहे प्रयोगशीलतेसंबंधीचे अध्ययनदर्शक. ओके. नेक्स्ट. युरोपातील ख्रिस्ती धर्मातील प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? तर युरोपमध्ये ख्रिस्ती धर्माचं जे प्रतिधर्म सुधारणा चळवळ म्हणजे काय? तर त्याचं बरोबर उत्तर आहे पोपच्या प्रेरणेने कॅथोलिक पंथाच्या अनुयायांनी केलेले सामाजिक कार्य. तर बघा, या संदर्भात जर माहिती सांगायची असेल तर असं सांगता येईल की 16व्या शतकामध्ये युरोपमध्ये कॅथलिक चर्चमधील अनिष्ट प्रथांना विरोध करण्यासाठी धर्मसुधारणा आंदोलन सुरू झाले. ओके. म्हणजे युरोपमध्ये जे कॅथलिक चर्च होतं तिथं अनिष्ट ज्या प्रथा होत्या त्यांना विरोध करण्यासाठी धर्मसुधारणा आंदोलन सुरू झालं. आणि यातूनच प्रोटेस्टंट पंथाचा उदय झाला. या नवीन चळवळीला रोखण्यासाठी आणि कॅथलिक चर्चमध्ये अंतर्गत शुद्धीकरण करण्यासाठी प्रतिधर्म सुधारणा चळवळ उभी राहिली.
मग ही प्रतिधर्म सुधारणा कशासाठी उभी राहिली? तर पोपच्या प्रेरणेनं भ्रष्टाचारी वृत्ती किंवा अनैतिक प्रथा नष्ट करण्यासाठी प्रतिधर्म सुधारणा ही चळवळ उभी राहिली. त्याच पद्धतीने कॅथलिक धर्माच्या पारंपरिक शिकवणी, श्रद्धा आणि अधिकारांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी प्रतिधर्म सुधारणा चळवळ उभी करण्यात आली. त्याच पद्धतीने प्रोटेस्टंट पंथाला आळा घालण्यासाठी युरोपमध्ये वेगाने प्रसरणारा जो प्रोटेस्टंट विचार होता त्याला रोखण्यासाठी प्रतिधर्म सुधारणा या ठिकाणी ही चळवळ सुरू करण्यात आलेली आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब कोणती? बघा, गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नसलेली बाब कोणती म्हणलंय. उत्तर दिलंय की त्यांच्याशी संबंधित काय नाही आहे, दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्रांचे लेखन ही बाब त्यांच्याशी संबंधित नाही असं दिलेलं आहे. ओके, मग असं उत्तर का दिलं बरं? दिग्दर्शन या साप्ताहिकातून शतपत्राचे लेखन हे गोपाळ हरी देशमुख यांच्याशी संबंधित नाही. मग कुणाशी संबंधित आहे? तर बघा, दिग्दर्शन जे आहे की नाही ते दिग्दर्शन आणि शतपत्रे हे मराठी सृष्टी किंवा समाज सुधारणाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वपूर्ण टप्पे होते. दिग्दर्शन हे मराठीतील पहिले मासिक आहे. ओके, आणि ते बाळशास्त्री जांभेकर यांचं आहे. बाळशास्त्री जांभेकर म्हणजे मराठी वृत्तपत्राचे जनक आपण त्यांना म्हणतो. तर दिग्दर्शन हे बाळशास्त्री जांभेकर यांचं मासिक आहे. आणि शतपत्रे जर आपण पाहिलं तर शतपत्रे चं साप्ताहिक लेखन जे होतं ते गोपाळ हरी देशमुखच करायचे, परंतु ते दिग्दर्शन या साप्ताहिकातून करत नव्हते. ओके, तर गोपाळ हरी देशमुख शतपत्रांचे लेखन करायचे आणि त्यांनी लोकहितवादी या टोपण नावाने गोपाळ हरी देशमुख ओळखले जायचे. आणि त्यांनी मग कुठून करायचे त्यांनी शतपत्रांचे लेखन? तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर नावाच्या साप्ताहिकातून त्यांचे हे जे शतपत्राचे लेखन आहे ते प्रसिद्ध व्हायचं. मग या लेखामध्ये ते समाजात प्रबोधन घडवून आणण्यासाठी ते अशी पत्र लिहायचे, त्यांना शतपत्रे म्हणून ते ओळखली जातात. असं गोपाळ हरी देशमुख यांनी एकूण 108 पत्र लिहिलेली आहेत. कशासाठी? तर समाज प्रबोधनासाठी. कुठून प्रसिद्ध व्हायचे? तर भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकातून. ओके, मग दिग्दर्शन हे कुणाचं आहे? तर बाळशास्त्री जांभेकरचं आहे. म्हणून ही संबंधित नसलेली बाब म्हणून हे उत्तर दिलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संस्था आणि संस्थापक यांच्या योग्य जोड्या लावा असं म्हटलंय. बघा जोड्या योग्य. HSRA चंद्रशेखर आझाद. आझाद हिंद सेना कुणाची? रासबिहारी बोस. HRA सचिंद्रनाथ सन्याल. आणि इंडिया हाऊस कुणाचा आहे? तर श्यामजी कृष्ण वर्मा. श्यामजी कृष्ण वर्मा यांचं आहे. ओके, तर अशा पद्धतीने ह्या योग्य जोड्या आहेत. मग तुम्हाला प्रश्न पडलेला आहे की HSRA म्हणजे काय आणि HRA म्हणजे काय ते आपण पाहूया. एवढं लक्षात ठेवा. आझाद हिंद सेना रासबिहारी बोस, इंडिया हाऊस श्यामजी कृष्ण वर्मा. मग HSRA कुणाचा आहे? तर चंद्रशेखर आझाद यांचा आहे. HSRAचं लॉंग फॉर्म बघा. H म्हणजे हिंदुस्तान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. ही काय होती? तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक प्रमुख सशस्त्र क्रांतिकारक संघटना होती की जी चंद्रशेखर आझाद होती आणि संघटनेचे मुख्य जे कमांडर इन चीफ होते ते चंद्रशेखर आझाद होते. ओके, नेक्स्ट आपण कोणतं पाहिलेलं आहे? HRA. हे HAR कुणाचं आहे म्हणलं आपण? सचिंद्रनाथ सन्याल यांचं आहे. मग त्याविषयी आपण माहिती इथं पाहणार आहोत. H म्हणजे काय बघा. हिंदुस्तान रिपब्लिकन असोसिएशन म्हणजे HRA.
सचिंद्रनाथ सन्याल हे सुद्धा स्वातंत्र्य लढ्यातील एक क्रांतिकारक होते आणि त्यांनी HRAची स्थापना केली आणि या संघटनेचा मुख्य उद्देश होता की ब्रिटिशांचे राज्य उलथून टाकणे आणि सशस्त्र क्रांतीद्वारे फेडरल रिपब्लिकेशन ऑफ युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया स्थापन करणे हा त्यांचा उद्देश होता. ओके. H म्हणजे हिंदुस्तान, R म्हणजे रिपब्लिकन, A म्हणजे असोसिएशन आणि SRA आत्ता आपण सांगितलेलं आहे. नेक्स्ट 139वा प्रश्न. आझाद हिंद सेनेचे कोणते बोधचिन्ह होते? तर आझाद हिंद सेनेचं बोधचिन्ह होतं झेप घेणारा वाघ. नेक्स्ट क्वेश्चन. स्वराज्याचे शत्रू आणि त्यांच्या विरुद्ध संघर्ष केलेल्या शिवरायांच्या स्वामिनिष्ठ व्यक्ती यांची अयोग्य जोडी कोणती? बघा, स्वराज्याचे शत्रू आणि संघर्ष केले, दौलत खान विरुद्ध मुरारबाजी ही अयोग्य जोडी आहे. मग मुरारबाजी म्हटलं की आपल्याला काय आठवतं? पुरंदरचा किल्ला. ओके, पुरंदरचा तह. तर मुरारबाजी देशपांडे हे शिवाजी महाराजाचे अत्यंत शूर आणि निष्ठावान किल्लेदार होते. पुरंदरच्या किल्ल्यावर मुघल सरदार जे होते दिलेर खान आणि मिर्झाराजे जयसिंग यांच्या सैन्याविरुद्ध त्यांनी लढा दिलेला होता. म्हणजे पुरंदरला जेव्हा वेढा बसला की नाही तेव्हा त्यांनी मिर्झाराजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्यासोबत लढा दिलेला आहे, दौलत खान सोबत नाही, म्हणून ही अयोग्य जोडी आहे. नेक्स्ट. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी, राणी भद्रकाली कोपली हे वर्णन कोणाचे आहे? तर हे वर्णन कोणाचे आहे? तर ताराबाई, महाराणी ताराबाई यांचं हे वर्णन आहे. महाराणी ताराबाईचं वर्णन करताना ही ओळ लिहिलेली आहे. दिल्ली झाली दिनवाणी, दिल्ली शाचे गेले पाणी. ओके. राणी भद्रकाली कोपली. तर महाराणी ताराबाई यांच्याविषयी हे आहे. मग असं का लिहिलं आहे बरं? तर बघा, महाराणी ताराबाई या मराठा साम्राज्याच्या एक अत्यंत पराक्रमी, धाडसी आणि मुत्सद्दी महाराणी होत्या. छत्रपती शिवाजी महाराजांचे सेनापती हंबीरराव मोहिते यांची त्या कन्या आणि छत्रपती राजाराम महाराजांच्या पत्नी होत्या. ओके. मग बघा, 1700 राजाराम महाराजांच्या निधनानंतर औरंगजेबाच्या आक्रमणापासून स्वराज्य वाचवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या अल्पवयीन मुलाला, म्हणजे ज्याला द्वितीय शिवाजी म्हटलं जातं, त्याला गादीवर बसून राज्यकारभाराची सूत्र हाती घेतली. मुघलांशी झालेल्या 27 वर्षाच्या युद्धात त्यांनी स्वतः रणांगणात उतरून सैन्याचे नेतृत्व केलं. स्वतःच्या घोडदौडीच्या कौशल्यानं आणि रणनीतीने त्यांनी औरंगजेबाला सळो की पळो करून सोडलं. प्रसिद्ध इतिहासकार आहेत जदुनाथ सरकार आहेत की नाही, त्यांनी महाराणी ताराबाई यांच्या मुत्सद्दीपणा आणि संघटन कौशल्यामुळेच महाराष्ट्र साम्राज्याचे रक्षण करणे शक्य झालं असं त्यांचं वर्णन केलेलं आहे. तर त्यांच्या या पराक्रमासाठीच ही वाक्य लिहिण्यात आलेली आहेत. ओके. नेक्स्ट क्वेश्चन. भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणते प्राणी आहेत? तर भारतीय राजमुद्रा जर तुम्ही पाहिलात तर भारतीय राजमुद्रावर बघा इथं तिन्ही दिलेत. तिन्ही म्हणजे कोणते प्राणी? सिंह आहेत. किती सिंह आहेत? 4 सिंह आहेत. घोडा आणि बैल पण आहे. बघा, आता 3 सिंह आपल्याला दिसतात आणि इथं घोडा आणि बैलसुद्धा त्या राजमुद्रावर आहे. म्हणजे सिंह, घोडा आणि बैल असे 3ही प्राणी राजमुद्रेवर आहेत. ओके. नेक्स्ट. परराज्यातील व्यक्तीची नेमणूक राज्याच्या राज्यपालपदी केली जाते, याचे प्रमुख कारण काय? कारण पहा, कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यात राज्यपाल म्हणून नेमणूक न करण्याचा प्रघात आहे असं दिलेलं आहे. की राज्यपालची नेमणूक ही परराज्यातून होते. याचं कारण या ठिकाणी दिलेले आहे की तसा नियमच आहे
की कोणत्याही व्यक्तीची तिच्याच राज्यामध्ये राज्यपाल म्हणून नेमणूक केली जात नाही. ओके, नेक्स्ट क्वेश्चन पाहायचा. बघा, जाता जाता आपण असंही बघूया की प्रत्येक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोण करतं बरं? चला, कमेंटमध्ये चॅटमध्ये कमेंट करा की प्रत्येक राज्याच्या राज्यपालाची नियुक्ती कोणाद्वारे होती, कोणाच्या सहीद्वारे होते. तर बघा, मग राज्यपालाचे जे पात्रता आणि नियम आहेत ते बघूयात आपण. तोपर्यंत व्यक्तीचे वय किमान 35 वर्ष पूर्ण असावे, ती व्यक्ती भारताची नागरिक असावी आणि व्यक्ती संसदेचे किंवा कोणत्याही राज्य विधिमंडळाची सदस्य नसावी आणि तिने लाभाचे कोणतेही पद धारण केलेले नसावे. अशा व्यक्तीला राज्यपाल म्हणून म्हणजे काय म्हणतात, राज्यपाल पदासाठी विचार केला जातो अशा व्यक्तीचा. आणि राज्यपालाचा कार्यकाळ असतो 5 वर्षाचा आणि राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत ते पदावर राहू शकतात. 5 वर्ष होण्याआधी राज्यपालांना म्हणजे राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार त्यांचा कालावधी कमी करता येतो. तर बघा, भारताच्या संविधान आहे, त्या संविधानातील कलम 153 नुसार की नाही प्रत्येक राज्याला राज्यपालाची नेमणूक केली जावी असं वर्णन त्या संविधानानुसार केलेलं आहे. म्हणजे प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल आहे. आणि कलम 155 मध्ये काय सांगितलंय बघा, की राज्याच्या राज्यपालाची राष्ट्रपतीकडून नेमणूक कशी केली जावं ते वर्णन ह्या 155 मध्ये करण्यात आलेलं आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. पंचायती राज व्यवस्थेतील ग्रामसभेचे वैशिष्ट्य नसणारे विधान कोणते? तर गावातील सर्व आबालवृद्ध गावकऱ्यांचा सभेला ग्रामसभा म्हणतात. हे वैशिष्ट्य आहे का? तर हे वैशिष्ट्य नाही, आबालवृद्ध असं म्हटलेलं आहे. तर बघा, ग्रामसभेचं ते वैशिष्ट्य नाही. नेक्स्ट. भारताच्या उत्तर भूभागावरून समुद्राकडे वाहणाऱ्या कोरड्या वाऱ्यामुळे खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पाऊस पडतो? तर बघा, भारताचा उत्तर भूभाग जो आहे, उत्तर भूभागावरून इथं उत्तर आहे त्या भागावरून इकडं समुद्राकडे वाहणारे जे कोरडे वारे आहेत आणि त्या कोरड्या वाऱ्यामुळे तिथं जो पाऊस पडतो त्याला मच्छलीपट्टणम किंवा कोरोमंडल किनारा असं म्हणतात. काय म्हणतात? मच्छलीपट्टणम किंवा कोरोमंडल किनारा. नेक्स्ट क्वेश्चन. पर्वतरांगा व भारतातील सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी कोणती? बघा, पर्वतरांगा आणि सर्वात उंच शिखर यांची अयोग्य जोडी असं म्हटलेलं आहे. तर अयोग्य जोडी आहे सातपुडा आणि अस्तंबा. मग अयोग्य का म्हटले सांगा? पर्वतरांग, सातपुडा पर्वतरांगामध्ये अस्तंबा आहे का सांगा चला. तर सांगा बरं. अयोग्य जोडी सातपुडा आणि अस्तंबा. बघा, सर्वात उंच शिखर असं म्हटलेलं आहे. मग सातपुडामधील सर्वात उंच शिखर कोणते? तर ते तुम्हाला कमेंट करायचं आहे. सातपुडा पर्वतरांगातील अस्तंबा हे सर्वात उंच शिखर नाही. आपण मागील व्हिडिओमध्येच पाहिलं आहे बघा, सातपुडा पर्वतरांगातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे? धूपगड. कोणतं आहे? धूपगड. अस्तंबा हे नंदुरबार जिल्ह्यात येतं, सातपुडा पर्वतावरच आहे परंतु सर्वात उंच नाही. मग सातपुडा पर्वताचे सर्वात उंच शिखरची जोडी येते धूपगड. ओके, नेक्स्ट. 4 प्रश्न राहिलेले आहेत, बघूयात आपण. ग्रीनिच शहरात सोमवार रात्रीचे 10 वाजले असतील तर भारतात किती वाजले असतील? तर उत्तर आहे की ग्रीनिच शहरात सोमवारी रात्रीचे 10 वाजले असतील तर भारतात मंगळवारी पहाटेचे 3:30 वाजले असतील. ओके, नेक्स्ट. तर पुढील प्रश्न आहे, सापुतारा गुजरात तर पाल काय?
तर बघा इथं तुम्हाला सहसंबंध बघायचा आहे. सापुतारा काय आहे? तर सापुतारा हे गुजरातमधील अतिशय थंड हवेचे एक ठिकाण आहे. मग पाल हे थंड हवेचे ठिकाण कुठे आहे? तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र. पाल हे थंड हवेचे ठिकाण महाराष्ट्रातील जळगाव जिल्हा, कोणता जिल्हा आहे? जळगाव जिल्ह्यातील रावेर तालुक्यात आहे. कुठं आहे? रावेर तालुक्यातील थंड हवेचे ठिकाण आहे. हे सुद्धा सातपुडा पर्वतरांगेत वसलेलं आहे बघा. आणि हे ठिकाण जळगावपासून 74 किमी अंतरावर आहे. इथं निसर्ग सौंदर्य खूप छान आहे. घनदाट जंगल आहे. पाल किल्लासुद्धा इथं आहे, पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. आणि पुन्हा सुकरी नदीवरील गारबर्डी धरण आहे. हत्तीवाडा ही इथली प्रेक्षणीय स्थळे आहेत. ओके, नेक्स्ट क्वेश्चन. शेवटचे 2 प्रश्न राहिलेले आहेत, बघूयात आपण. भूषण अभियंता, मनीषा शिक्षिका, मिलिंद लघुउद्योजक, मनाली पोल्ट्री व्यावसायिक यापैकी चतुर्थक व्यवसाय कोणता? आता आपल्याला चतुर्थक व्यवसाय माहिती आहे. अभियंता, इंजिनियर हे कोण असतात? चतुर्थक व्यवसाय. म्हणून भूषण हा चतुर्थक व्यवसाय करणारा आहे. ओके, नेक्स्ट शेवटचा प्रश्न. राष्ट्रीय उद्याने असलेल्या महाराष्ट्रातील जिल्ह्यांचा गट कोणता? तर राष्ट्रीय उद्यानं कुठं आहेत ते पाठच करून जावा. चंद्रपूरमध्ये आहे ताडोबा, नागपूरमधील पेंच, गोंदियामध्ये आहे नवेगाव. तर पाठच करायचे. चंद्रपूर, ताडोबा, नागपूर, पेंच आणि गोंदिया, नवेगाव. तर इथं राष्ट्रीय उद्याने आहेत. तर अशा पद्धतीने आपण या ठिकाणी 2014चा TET पेपर फर्स्टमधील परिसर अभ्यासातील 30 प्रश्न आपण पाहिलेले आहेत. अशाच पद्धतीने जर तुम्ही जास्तीत जास्त प्रश्नोत्तराचा सराव केलात तर नक्कीच तुम्हाला आगामी येणारी जी TET परीक्षा आहे ती अगदी सहजरित्या तुम्ही यशस्वी होणार आहात. ओके, चला तुम्हाला परीक्षेसाठी मनपूर्वक शुभेच्छा. या ठिकाणी आपण थांबूयात, पुन्हा भेटूयात नवीन अशाच पद्धतीने प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.